हॅलो बाबा, बोला. हा नंदू, एवढ्यात मंदा तुझ्याकडे आली ती का ग? हो, तो चोरांचा प्रकार घडला त्या दिवशी तिने सांगितलं ना तुम्हाला? हो. आई बरी आहे का आता? त्या दिवशी ती खूप हादरली होती. अगं तिला कसली धाड भरली आहे? उत्तम आहे ती. बाबा, ते सगळं ठेव बाजूला. मला आधी एक सांग, तू तिला काही पैसे दिले होतेस का? नंदू, तू एवढं सांगायला कचरतेस का? म्हणजे तू दिलेस पैसे तिला? हा, पण मला सांग, तू नक्की किती पैसे दिलेस तिला? बाबा खरंच भयानक अवस्थेत होती ती, म्हणून दिले मी थोडे पैसे. नंदू, तिला पैसे देण्याची काही गरज नव्हती. तिचा स्वभाव तुला माहिती आहे ना. अगं तू बोट देशील तर ती तुझा हात ओढेल. बाबा असं कसं म्हणता तुम्ही? आता तिच्या गरजेला मी नाही मदत करणार तर कोण मदत करणार आहे? अगं काही माणसं मदत करण्याच्या लायकीची नसतात नंदू. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतात ती. हे बा, आधीच मंदानं तुझ्या सासरी येऊन खूप वेळा शोभा केलेली आहे. ते मी विसरलेलो नाहीये. आता त्यात तिनं पुन्हा काही नवीन पराक्रम करून ठेवायला नको म्हणजे झालं. म्हणून म्हणतो तिला कधीही समोर उभं राहू देऊ नकोस. अहो थोड्याशा पैशावरून केवढं टेन्शन घेताय तुम्ही? अगं तू दिलेल्या पैशामुळेच मंदा शेफारून गेलेली आहे. खरेदीचा सपाटाच लावलाय तिनं. नवीन कपडे काय, गॉगल काय, वेगवेगळी खरेदी काय, महागड्या वस्तू खरेदी करते ती. तुला सांगतो नंदू, आज तर तिनं हद्दच केली ग. चक्क महागडा फ्रीज खरेदी करून आणला तिनं घरी. फ्रीज? हो. अहो नाही नाही, एवढे नाही पैसे दिले मी तिला. म्हणजे मी थोडेसे दिले होते. माझ्या पर्समध्ये जेवढे होते फार तर फार 4-5 हजार असतील बाबा. अगं मग असं असेल तर फ्रीज घेण्या एवढे पैसे आले कुठून तिच्याकडे? नाही 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 नंदू, तुला नक्की सांगतो काहीतरी गडबड आहे. पिशीच्या पैशातून फ्रीज नाही, शक्यच नाही ते. मला एक कळत नाही, तिनं दुसऱ्या कोणाकडून पैसे मागून घेतले असतील का? का कुठून कर्ज वगैरे काढलंय? अहो नाही नाही, एवढं धाडस ती नाही करणार. आणि मुळात कर्ज तिला मिळणं जरा कठीण आहे ना बाबा. म्हणजे मुळात बँकांमध्ये रूल्स खूप स्ट्रिक्ट झालेत आणि असं पर्सनल लोन काहीतरी बॅकग्राऊंड असावं लागतं ना. आपण पैसे कमावतोय याचं, त्याशिवाय नाही मिळत. म्हणजे जर तिला असं काही करायचं असतं तर तिला तुमची किंवा रोहनची मदत घ्यावी लागली असती. बाबा ऐका ना, तुम्ही ना उगाच खूप ओव्हरथिंक नका करू. नसते शंका नका आणू मनात. तुम्हाला मग खूप टेन्शन येतं त्याचं. तिचं आधीचं वागणं बघून शंका येतेच आहे मला. अगं पैशाला हापापलेली बाई आहे ती. तिच्या पुढे कुबेराचा खजाना जरी असा उघडा करून ठेवला ना तरी तो तिला कमी पडेल. तुला सांगतो नंदू, हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे तिला. ती काय करेल काय नाही करणार याचं टेन्शन असतंच ग. तिनं भलताच दुसरा काहीतरी उद्योग करून ठेवायला नको. ऐका, आई असं काही करणार नाहीये. फक्त टेन्शन घेऊन बाबा तुम्हाला नक्की त्रास होईल. हे बघ नंदू, तिनं कपडे वगैरे घेतले असते तर एक वेळेस मी ते मान्य केलं असतं, मला त्याचं काही वाटलं नसतं. पण चक्क महागडा फ्रीज आणला का तिनं घरामध्ये? बाबा कदाचित असं असेल ना की ती दर महिन्याच्या खर्चातून थोडे पैसे साठवत आली असेल गेले खूप काही काळ. मग तिने घेतला असेल फ्रीज. आणि मुळात ती करते ते घरासाठी करते ना बाबा. आणि तुम्ही ना असं सारखं सारखं तिच्यावर चिडचिड नका करू. कधीतरी तिचं कौतुकही करा ना, बरं वाटेल तिला.